ईपीएफओनं आपल्या सदस्यांना दिलासा देण्यासाठी एक नवीन नियम जारी केलेला आहे। खासगी माहिती अपडेट करण्याची प्रोसेस आता आणखी सोपी करून दिलेली आहे। या निर्णयामुळे पेंडिंग रिक्वेस्ट असलेल्या 3.9 लाख सदस्यांना लाभ मिळणार आहे। सदस्य कोणतेही दस्तावेज जमा केल्याशिवाय आपली खासगी माहिती एडिट करू शकणार आहेत। शिक्षणाच्या नावाखाली स्टॉकची टिप विकणाऱ्या फिन इन्फ्लुएन्सरवर आता सेबी कारवाईचा बडगा उगारणार आहे। फक्त शैक्षणिक उद्देशासाठी या नावानं विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्टॉकच्या टिप्स विकल्या जातात। अमरनाथमध्ये जेसीबीच्या सहाय्यानं झाड पडत असताना मोठी दुर्घटना घडलेली आहे। गॅस एजन्सी कर्मचाऱ्याच्या डोक्यात हे झाड पडलं आणि त्यामुळे हा कर्मचारी गंभीर जखमी झालाय। तसंच हे झाड पडल्यामुळे अनेक गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। तरीही झाड पडणाऱ्या बिल्डरवर अद्यापही पालिकेनं कारवाई केलेली नाही। भिवंडी तालुक्यातील येवई पांझरपोळ ते सावंत नाका या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। या ठिकाणी मोरवी बांधण्याचं काम सुरू असल्यामुळे ठेकेदारानं रस्त्यावर वाहनांसाठी एकेरीच पर्यायी रस्ता बनवलेला आहे आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपुरात विठ्ठल मंदिरामध्ये स्वच्छतागृह नसल्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरामध्ये भाविकांची गैरसोय होत असल्यामुळे तिथे स्वच्छतागृह उभारावं अशी मागणी भाविकांनी केली आहे। क्लस्टर शाळांसंदर्भात अद्याप कोणताही धोरणात्मक निर्णय सरकारनं घेतलेला नाही। या क्लस्टर शाळांमुळे लहान मोठ्या 15,000 सरकारी शाळांवर कुऱ्हाड पडण्याची शक्यता आहे। मात्र तुर्तास कोणताही निर्णय न झाल्यामुळे शाळांना दिलासा मिळालाय। फेब्रुवारीमध्ये गट ब पदासाठी होत असलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका सुरक्षित असल्याची माहिती राज्य लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉक्टर सुवर्णा खरात यांनी दिलेली आहे। पुण्यामध्ये मुलांना 40 लाखात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासंदर्भात फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली आणि त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आले। दारू प्यायल्यामुळे कर्करोग होऊ शकतो, त्यामुळे दारूच्या बाटल्यांवर इशारा लेबल लावण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे। केंद्र सरकार, राज्य सरकार, भारतीय अन्न सुरक्षा विभाग यांना लेबल लावण्याचे निर्देश द्यावेत अशी याचिका दाखल करण्यात आली आहे। अकोल्यामध्ये गियाबारेचे 4 रुग्ण आढळून आलेले आहेत, त्यामुळे अकोल्यामधील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। या रुग्णांवर जिल्ह्यामध्ये उपचार सुरू आहेत। प्रशासकीय नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे। बदलापूर नगरपालिकेनं सलग 4 दिवस धडक कारवाई करत अनधिकृत हातगाड्या आणि टपऱ्यांवर कारवाई केलेली आहे। त्या जमीनदोस्त केल्यात। जेसीबीच्या सहाय्यानं जवळपास 60% अनधिकृत बांधकामं उद्ध्वस्त करण्यामध्ये आलेली आहेत। पालिकेच्या या कारवाईचं नागरिकांमधून स्वागत होतंय। तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले। या कार्यक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला। राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित 3रं मराठी विश्व साहित्य संमेलन आजपासून पुण्यामध्ये सुरू होणार आहे। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानामध्ये आजपासून 2 फेब्रुवारीपर्यंत हे संमेलन असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज या संमेलनाचं उद्घाटन होणार असून दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहतील। सांगलीच्या आटपाडीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळणार आहे। राष्ट्रवादीकडून महाराष्ट्र केसरी बैलगाडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मासळवाडीमध्ये भव्य बैलगाडा शर्यतीसाठी 10 एकर क्षेत्रावर मैदान उभारण्यात आले। नाशिकच्या मालेगावात रात्री जोरदार थंडी पडते तर दिवसा नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागतोय। बदलत्या वातावरणामुळे रोगराईमध्ये वाढ झाली आहे। नवी दिल्लीमध्ये संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होते। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेमध्ये सकाळी 11 वाजता 2025-26 अर्थसंकल्प सादर करतील, तर अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं होईल। बंदी असतानाही पीओपीची मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांना हायकोर्टानं सुनावले। वारंवार आदेश देऊनही मूर्तिकारांनी पीओपीची मूर्ती तयार करणं का थांबवलं नाही असा जाब विचारत न्यायालयानं मूर्तिकारांना फटकारले। माघी गणेशोत्सवामध्ये पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आलेली आहे। माघी गणेशोत्सव उद्यावर आला असताना पीओपीच्या मूर्तींची विक्री, स्थापना आणि विसर्जन करण्यावर घातलेली बंदी कायम ठेवणारा आदेश उच्च न्यायालयानं दिलेला आहे। तसंच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नियमांची अंमलबजावणी करा असे निर्देशही न्यायालयानं सरकारला दिले।
कांदिवलीमध्ये समतानगरमध्ये माघी गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणरायाचं आगमन झालंय। कांदिवलीच्या इच्छापूर्ती बाप्पाचं ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात आगमन झालं। तर कांदिवली इच्छापूर्ती गणेश मंडळाकडून प्रति प्रयागराज कुंभमेळा आणि काशी मंदिराचा देखावा साकारण्यात आला। कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर उत्तर प्रदेश सरकारला आता जाग आलेली आहे। कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांसाठी आता व्हीव्हीआयपी पास रद्द करण्यात आले, तसंच वाहनांनाही प्रवेशबंदी करण्यात आली आहे। कुंभमेळ्यामुळे उत्तरेकडील झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। मोठ्या प्रमाणावर गाड्या प्रयागराजमध्ये येत आहेत, त्यांना जिल्ह्याच्या सीमेवरच थांबवलं जात आहे। येत्या 4 फेब्रुवारीपर्यंत हे नियम लागू असतील अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। पुण्यातून प्रयागराजला थेट विमानसेवा सुरू करण्यात आली आहे। विमानसेवा पुण्यातून दिल्ली ते प्रयागराज अशी असेल। 28 फेब्रुवारीपर्यंत ही उड्डाण सेवा सुरू असेल। भारतीय रेल्वेमध्ये चादरी, टॉवेल आणि इतर साहित्यांची चोरी वाढल्यामुळे रेल्वे प्रशासनानं नवी मार्गदर्शक तत्त्व जाहीर केलेली आहेत। वर्षभरात 3 लाख टॉवेल्स, 18,000 बेडशीट्स चोरांनी लंपास केलेली आहेत। तर रेल्वेकडून प्रवाशांना रेल्वेच्या मालमत्तेचा योग्य वापर करा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। चेंबूरमध्ये मेट्रोचा पिलर रहिवाशी इमारतीवर कोसळल्याची घटना घडलेली आहे। वडाळ्याकडे जाणाऱ्या मेट्रो पिलरचं बांधकाम सुरू असताना ही घटना घडली आहे। 20 फूट लांब सळ्या रहिवाशी इमारतीवर कोसळलेल्या आहेत। घटना घडताच अग्निशमन दलानं धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केले।